हॅलो, स्वागत आहे आपल्या हेम वर्च्यूमध्ये. मी विदुषी दागा अजून एक आकर्षक सेशन घेऊन तुमचं हार्दिक स्वागत करते, जिथे मी तुम्हाला शिकवणार आहे की कसं आपण दयाळूपणा आणि तंत्रज्ञानाचा विलय करू शकतो. आता ही दयाळुता काय आहे? दया काही वेगळं नसून परंतु जेव्हा आपण पूर्ण उदारता दाखवतो की आपण त्याची पर्वा करतो. ठीक आहे, जेव्हा आपण हे दाखवतो की आपण त्या व्यक्तीची पर्वा करतो आणि आपण त्या व्यक्तीशी प्रेम करतो आणि आपण आपल्या सीमा तोडून बाहेर जाऊन त्या व्यक्तीसाठी असं काही करतो ज्यामुळे त्याला आनंद मिळतो. आता दयाळुताचं एक काम जे तुम्ही करू शकता, ठीक आहे, आणि मला वाटतं की आपण असं करायला संकल्प घ्यावा. आपल्या आजी आजोबांना टेक्निक सांगा, जसं की मला वाटतं की तुम्ही त्यांना शिकवावं की स्मार्टफोन कसे काम करतात, ते YouTubeवर कसे जाऊ शकतात, ते आपले आवडते भजन किंवा गझल कसे ऐकू शकतात किंवा पाहू शकतात, त्यांची कोणती आवडती मूवी किंवा ते स्काइपवर कसे काय बोलू शकतात, कसे ते व्हॉट्सअप ब्रॉडकास्ट लिस्ट बनवू शकतात आणि खूप काही. ठीक आहे, कॉन्टॅक्टला सेव्ह कसं करायचं, कसं गुगलवर जाऊन शोधायचं ज्याची त्यांना गरज आहे, ऑनलाईन शॉपिंग कसं करतात आणि खूप काही शिकू शकता. तर जेव्हा तुम्ही असं काही करता तेव्हा तुम्ही पाहता आपण मोठ्यांना शिकवताना किती दयाळू असतो. तुम्ही त्यांना टेक्नॉलॉजीने परिचित करत असता आणि जितका आजचा माझा विचार आहे, मी आपल्याला काही खूपच इंटरेस्टिंग शिकवायला जाणार आहे आणि आज मी खूपच दयाळू होणार आहे तुम्हाला एक प्रभावी प्रेझेंटेशनची पद्धत शिकवण्यासाठी. ठीक आहे, पहिल्यांदा लोक जेव्हा म्हणायचे ओके आपला बिझनेस आयडिया काय आहे दाखवा जरा, किंवा आम्हाला आपला प्रोजेक्ट दाखवा, आपण काय करायचो? आपण बस मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट वर जायचो आणि एक प्रेझेंटेशन बनवायला सुरुवात करायचो आणि त्यानंतर आपण काय करायचो तर बस त्यांना दाखवायचो, हो की नाही? पण आता वेळ बदलली आहे. आता नवीन पद्धती आल्यात जिथे तुम्ही खूप प्रभावी आणि चांगल्या प्रकारे लक्षात राहणारे प्रेझेंटेशन बनवू शकता. तर चला मी आपल्याला काही खूपच रोचक शिकवणार आहे ज्याला म्हणतात प्रेसी. सगळ्यांनी लक्ष द्या, मी सांगते आता सुरुवात कशी करायची. ठीक आहे, हे खूपच सरळ आहे. तर सर्वात आधी आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही गुगलवर जा. ठीक आहे, जसे तुम्ही गुगलवर जाल तुम्ही इथे टाइप करा प्रेसी. ओके, आता जेव्हा तुम्ही प्रेसी टाइप करता तेव्हा तुम्ही पाहाल की सगळ्यात आधी तुम्ही कसं प्रभावी ऑनलाईन प्रेझेंटेशन बनवता. ठीक आहे, आता बस जी सर्वात आधी गोष्ट येईल त्यावर क्लिक कराल. आता काय झालंय की मी आधीच लॉग्ड इन आहे. आता तुम्ही इथे काय कराल, जर तुम्ही नवीन युजर असाल तर इथे एक साइन अप बटन येईल. मला वाटतं की तुम्ही साइन अप करा, आपली माहिती द्या आणि हो, तो पेज उघडेल. ओके, आता जेव्हा तुम्ही साइन अप करता, साइन अप करणे सर्वात महत्वाचं काम आहे, कारण सगळे प्रेझेंटेशन जे तुम्ही बनवणार ते इथे स्टोअर होणार आहेत. ठीक आहे, म्हणून तुम्हाला साइन अप करायचंय. तर आता आपण सुरू करूयात प्रेझेंटेशन कसं बनवायचं. मला वाटतं की आपण आधी होम पेज वर जाऊया. इथे खूप गोष्टी आहेत, जसं की उदाहरणार्थ मी आधीच साइन अप केलंय म्हणून डाव्या बाजूला सर्वात वरती आपल्याला माझं नाव दिसेल. ठीक आहे, तुम्ही एक स्लाइड बनवू शकता, तुम्ही कुठलं तरी आकर्षक प्रेझेंटेशन बनवू शकता, तुम्ही इन्फोग्राफिक पण बनवू शकता. ठीक आहे, सर्वात चांगली गोष्ट ही आहे की तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन रेकॉर्ड करू शकता, तुम्ही तुमचं प्रोजेक्ट प्रेझेंट करू शकता, तुम्ही याला कोणत्याही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये प्रेझेंट करू शकता. उदाहरणार्थ तुम्ही यासाठी पॉवर पॉइंटचा उपयोग करण्याऐवजी झूम वर करू इच्छिता, तुम्ही सरळ प्रेसीवर जाऊ शकता आणि याला लोकांना दाखवू शकता झूम वर. तुम्ही तुमचे व्हिडिओ लेसन रेकॉर्ड पण करू शकता, जसं की मी आधीच बोलले होते. आणि इतकंच नाही, आपण आपले प्रोजेक्ट बनवू शकता. तर चला लवकरच आपण सुरू करूया प्रेझेंटेशन कसं बनवायचं. हे खूपच सरळ आहे. इथे हे प्लस साइन आहे, या प्लस साइन वर क्लिक करा. हे दाखवेल तुम्ही काय बनवू शकता, एक प्रेझेंटेशन, कुठलाही व्हिडिओ किंवा कुठली डिझाईन. तर मान्य करा की मी आपल्याला प्रेझेंटेशन बनवायला शिकवते, सरळ आहे. तर आता तुम्ही याला ओपन केलं तर आपण विभिन्न टेम्पलेट्स पाहू जे आपल्याला आधीच दिले गेले आहेत. उदाहरणार्थ इथे एक प्रेझेंटेशन टेम्पलेट आहे, तुम्हाला माहितीये वेगवेगळे आइसबर्ग टेम्पलेट आहे, वर्क डेस्क टेम्पलेट आहे, रोड अहेड टेम्पलेट आहे आणि खूप सारे आपण पाहू शकता. हे खूप सुंदर आहेत. ठीक आहे,
तर उदाहरणासाठी तुम्हाला दाखवू इच्छिते, हे इथे एक चिक ऑफ पझल आहे, ठीक आहे. जर तुम्ही पोस्ट नोट सोबत काही बनवू इच्छिता आणि खूप सारे काही आहेत, टाइमलाईन सारखंच काहीतरी आहे, डिझाईन थिंकिंग सोबत काही करू इच्छिता, पिच डेक, आपण कसं नवीन नवीन पद्धतीने आपलं पिच डेक दाखवू शकतो आणि किती सारे वेगवेगळे टेम्पलेट्स आधीपासूनच अस्तित्वात आहेत. तर हे एक असं टेम्पलेट आहे जे मला आवडलंय आणि मी तुम्हाला शिकवेन याला कामात कसं आणायचं. मी फक्त इथे क्लिक करते, ठीक आहे. तुम्ही पाहू शकता यूज दिस टेम्पलेट बटन. मी या बटनावर क्लिक करते. आता मला या प्रेझेंटेशनला टायटल द्यावं लागेल, तर मी टायटल देते. टायटल आहे काइंडनेस, ठीक आहे. आणि मग कोण या प्रेझेंटेशनला बघू शकतं? ओनली द पीपल हुम आय शेअर इट विथ और एनीवन ऑन द वेब. मी म्हणते पीपल हुम आय शेअर इट विथ, मग मी बोलते कंटिन्यू, ठीक आहे. आपण एनीवन ऑन द वेब वरही क्लिक करू शकता आणि मग कंटिन्यू वर प्रेस करा. आता जेव्हा तुम्ही कंटिन्यू वर प्रेस करता, तुम्हाला आठवतंय मी आपल्याला शिकवलं होतं की कसं आपण एक चांगला मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवू शकता. एकदम त्याच सारखं, ठीक आहे. तुम्ही प्रेझेंटेशन बनवू शकता. इथे तुम्ही वेगवेगळे स्लाइड्स पाहाल, ठीक आहे. वेगवेगळ्या इमेजेस पण पाहाल. तर मग कल्पना करा, मला टायटल लिहायचंय, मला फक्त डबल क्लिक करायचंय, ठीक आहे. आणि मग मी लिहेन काइंडनेस, ठीक आहे. इज इम्पॉर्टंट, ठीक आहे. आता यानंतर मी स्लाइड नंबर 2 वर जाते. आता इथे मला थोडंसं टेक्स्ट लिहायचंय. उदाहरणार्थ, काइंडनेस, टू बी काइंड. आपल्या सगळ्यांना दयाळू होण्यासाठी इथे काय करावं लागेल? सोपं आहे. आपल्याला लोकांची मदत करावी लागेल, ठीक आहे. आपल्याला उदार व्हावं लागेल आणि आपल्याला सर्वांबरोबर प्रेमाने राहावं लागेल, ठीक आहे. आता जेव्हा एकदा तुम्ही याला पूर्ण करता, तर तुम्ही अजून टेक्स्ट पण जोडू शकता, कुठला व्हिडिओ जोडू शकता किंवा तुम्ही कुठली छोटीशी तस्वीर सुद्धा जोडू शकता, ठीक आहे. आणखी काही, कृपया सगळ्यांनी लक्ष द्या. आपण याचा रंग बदलू शकता, जसं की आपण याचा रंग बदलू शकता, आपण या सर्कलचा रंग बदलू शकतो आणि खूप साऱ्या गोष्टी करू शकतो, ठीक आहे. आता यानंतर मी म्हणते की मला यावर जायचंय आणि मग यावर, ज्याला मी आधीच संपादित केलंय, आणि मग मी इकडे येते. आता जेव्हा मी इथे येते, तर मी इथे एक तस्वीर जोडू इच्छिते. तर एक तस्वीर जोडायला हे खरंच खूप सोपं आहे. मी आपल्याला एक खूपच सोपी आणि चांगली पद्धत शिकवणार आहे. सरळ आहे, ठीक आहे. आपल्या स्क्रीनला मिनिमाइज करा, इमेज वर जा. तर समजा की मी आधीच इमेज सेव्ह करून ठेवलीये. इमेज वर जा आणि याला इथे ठेवा. हे तर हे खूपच मोठं आहे. आपण याचा आकार बदलूयात आणि मग याला बस या बॉक्स मध्ये ठेवते. समजलं? एक अजून वेळा मी शिकवते. या इमेजला घेऊन जा, ड्रॅग अँड ड्रॉप. जेव्हा तुम्ही ड्रॉप करता तेव्हा याचा आकार बदलतो. मग त्या जागी ठेवा जिथे तुम्हाला हवंय, ठीक आहे. अजून एकदा शेवटचं, इमेजला ड्रॅग आणि ड्रॉप. आणि इमेज खूपच मोठी आहे, मी याला छोटं करते आणि इथे सोडून देते, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या टेम्पलेट्सचा उपयोग करून वेगवेगळे प्रेझेंटेशन बनवू शकता. आता जेव्हा तुम्ही हे सारं जोडता, ठीक आहे, तर हे पाहायला तयार आहे. मी तुम्हाला सांगते याला कसं सादर करायचं. तर तुम्हाला फक्त बोलायचंय, चला बोलूया, इमेजेस ऑफ काइंडनेस, ठीक आहे. आता आपण हे लोकांना कसं दाखवणार? आपण याचा फॉन्ट पण बदलू शकता, याला बोल्ड बनवू शकता, याला इटॅलिक किंवा अंडरलाईन किंवा तुम्हाला जे हवंय ते करू शकता, बस इथे वरून. आता प्रस्तुत करायला, ठीक आहे, समजा की मी माझ्या पहिल्या स्क्रीनवर येते. मग मी इथे प्रेझेंटेशन वर क्लिक करते. काय तुम्ही इथे पाहू शकता? या इथे डाव्या बाजूला सगळे पाहू शकता. तर प्रेझेंट वर क्लिक करा. बघा माझी पहिली स्क्रीन खाली जाईल. लेवल बी आणि एक एरो आपल्याला पुढच्या रिंग कडे नेईल. तर मी पुढच्यावर जाते. मग त्याच्या पुढे काय तुम्ही ॲनिमेशन बघू शकताय. पुढच्या रिंग वर मग पाहूया, रिंग वर पुढे जातात. काय तुम्ही याला पाहू शकता. आणि ही इमेज अजून पुढची एक
अजून पुढची एक आणि अजून पुढची एक आणि याच पद्धतीने माझं प्रेझेंटेशन पुढे जात राहील आणि मी माझी माहिती भरत राहीन आणि मग प्रेझेंटेशन समाप्त होईल. ठीक आहे? आणि याच पद्धतीने मी एक खूपच सुंदर आणि प्रभावी प्रेझेंटेशन बनवू शकते. आता सर्वात महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही याला सादर करता तेव्हा याच पद्धतीने होतं. पण मान्य करा की तुम्ही याला कुणाला शेअर करू इच्छिता. सोपं आहे. आपल्याला वाटतं की कोणा व्यक्तीने याला सरळ पाहावं. शेअर बटनवर जा. ठीक आहे? कृपया लक्ष द्या. व्ह्यू लिंकवर क्लिक करा. ठीक आहे? आपल्याला वाटतं की आपण नवीन लिंक बनवावी जेणेकरून आपण याला लोकांना शेअर करू शकू. आपण याला कुणाबरोबर शेअर करू इच्छिता? मला वाटतं ठीक आहे, मी विदुषी दागाशी शेअर करू इच्छिते. ठीक आहे? आणि मग क्रिएट लिंक. आता जेव्हा ही लिंक बनवते तर मी याला कॉपी करू शकते आणि मी याला ज्याला पाहिजे त्याला पाठवू शकते. व्हॉट्सॲप किंवा ईमेल इत्यादी पण हे याला पाहू शकतात. ठीक आहे? तर आज आपण हे सगळं शिकलो. मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी प्रेसेची प्रॅक्टिस करा आणि यात कुशलता मिळवण्याचा प्रयत्न करा. हा एक प्रेमळ टूल आहे. हा तुम्हाला इतर लोकांपेक्षा वेगळा उभा करेल, कारण बाकी सगळे लोक मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंटचा उपयोग करतात, पण तुम्ही काही वेगळं चांगलं उपयोग करणार आहात, ज्याला प्रेसी बोलतात. तर अभ्यास करत राहा आणि आपल्या आजी आजोबांना टेक्नॉलॉजी शिकवत रहा. विसरू नका आणि त्यांची मदत करून आपण दयाळू बना. तर सर्वांना शुभेच्छा. ठीक आहे? आपली काळजी घ्या. नमस्ते.